तर विधानसभा निवडणुका येऊ घातलेल्या आहेत त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। शरद पवारांविरोधात निवडणूक नको, अजितदादांच्या आमदारांसमोर सूत्रांची माहिती। पवारांविरोधात निवडणूक झाल्यास फटका बसण्याची आमदारांना भीती। एकनाथ शिंदेंपेक्षा अजित पवार वरिष्ठ, अनुभवाच्या आधारावर मुख्यमंत्री पदावर अजित पवारांचा हक्क। संजय राऊतांचं विधान। तर अजित पवारांनी शिंदेंपेक्षा मोठी बेईमानी केल्याची टीका। महायुतीत समसमान जागांची आमची मागणी, एखाद्या दुसऱ्या जागेवर मैत्रीपूर्ण लढत होऊ शकते। तर विधानसभेची निवडणूक सीएम शिंदेंच्या नेतृत्वात लढवणार, अर्जुन खोतकर यांची प्रतिक्रिया। भाजपचे सांगलीतले माजी खासदार संजय काका पाटलांनी घेतली शरद पवारांची भेट। पुण्यातील मोदी बागेत पवार आणि पाटलांमध्ये चर्चा। सांगलीतल्या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यासाठी भेट घेतल्याची संजय काका पाटलांची माहिती। आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या गावभेटी कार्यक्रमात पुन्हा गोंधळ। मंत्री तानाजी सावंतांना प्रश्न विचारणाऱ्या गावकऱ्यांना समर्थकांनी धमकावलं। धाराशिवमधील परांडा तालुक्यातील प्रकार। बुलढाण्याचे माजी आमदार आणि भाजपचे नेते धृतराव सावळे यांचा काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा। सावळे काँग्रेसमध्ये गेल्यास बुलढाणा भाजपला मोठं खिंडार। ऐन निवडणुकीच्या तोंडावर जिल्ह्यात खळबळ। इंदापूरमध्ये अप्पासाहेब जगदाळेंच्या उमेदवारीसाठी शिष्टमंडळाकडून शरद पवारांची भेट। इंदापूर विधानसभेसाठी अप्पासाहेब जगदाळेंच्या नावाची जोरदार मोर्चेबांधणी। विधानसभेसाठी रिपाईला 12 जागा द्या, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंची मागणी। तर शिर्डीची जागा आम्हाला दिली असती तर सुजय विखे पराभव पत्करावा लागला नसता, असाही दावा। शरद पवारांचे निकटवर्तीय श्रीराम शेट्टींनी घेतली छगन भुजबळांची भेट। नाशिकमधील भुजबळ फार्मवर दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा। दोघांच्या भेटीचं कारण गुलदस्त्यात।